गव्हाच्या पिठामध्ये अंडं काय असेल बरं तर सांगते. तुम्ही 100% बघितल्यावर करणारच बघा. तर आता इथे 1 कप मी गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये 2 अंडी फोडून टाकलेली आहे. तर थोडंसं अर्धा पेला पाणी घेतले, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं बारीक कट करून घातलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घातले, लाल तिखट घातले आणि हळद पावडर टाकली. आता थोडंसं पाणी घालायचं, एवढं पाणी घालायचं नाही आहे. अर्धा पेला पाणी घेतले, पण त्यातलं पण मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तवा तापायला ठेवायचं. तव्यावर थोडंसं तेल फिरवायचं. तवा चांगला तापल्यानंतर नॉर्मल गॅस करायचा आहे आणि त्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित असं चमच्याने पसरवायचं किंवा तुम्ही पकडीने असं तवा पकडून गोलाकार असं सगळीकडनं फिरवल्यानंतर व्यवस्थित असा गोलाकार शेप येतो आणि सगळीकडनं सारखं पसरवून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो कधी-कधी एका ठिकाणी जास्त जाडसर झालं तर मग पलटी मारताना तुटू शकतं. तर आता बघा हे ऑमलेट एवढं टेस्टी लागतं आहे ना, तर तुम्ही असं टिफिनला लहान मुलांना दिलं ना, तर चपाती द्यायची पण गरज पडणार नाही. ते अगदी टिफिन फिनिश करून येतील आणि एवढी साधी सोपी रेसिपी आहे. शिवाय पोट भरल्यासारखं वाटतं. आपण बघा अंड्याचं ऑमलेट करतो नुसतं, तर ते खाताना बघा कधी-कधी मुलं नको वास येतो, कधी-कधी त्यांना असं नको वाटतं खायला. मग तुम्ही असं जर गव्हाच्या पिठामध्ये जर अंडं मिक्स करून असं जर तुम्ही ऑमलेट करून दिलं, तर ते चुटकीत फिनिश करून येतील आणि एवढं टेस्टी लागतं ना, तर एकदा नक्की करून बघा. तर मी केलं आणि खरंच मुलांना पण खूप आवडलं. तर मी असंच आता हे दुसऱ्यांदा बनवलेलं आहे आणि एवढं छान झालेलं आहे. तर थोडं नॉर्मल गॅसवर व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल साईडने फिरवायचं आहे. तर बघा कलर पण खूप छान आला आहे आणि चव तर विचारू नका. अप्रतिम चव झालेली आहे. तर तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये करू शकता आणि त्याप्रमाणे गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये अंडी तुम्ही फोडून असं लाल तिखट वगैरे कांदा टोमॅटो घालून तव्यावर करू शकतात. आता हे व्यवस्थित असं भाजून घेतलं आहे आणि एवढं छान लागतं आहे ना, तर तुम्ही असं ब्रेडसोबत किंवा चपातीसोबत आणि नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं आहे. नक्की ट्राय करून बघा. कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.